एप्रिल ते डिसेंबर 2024 अखेर सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 1,26,728 मुले तर 1,18,817 मुलींच्या जन्मांची नोंद झाली आहे. गतवर्षी मुलींचा जन्मदर हा 1,000 मुलांमागे जवळपास 931 असा होता. यंदा 1,000 मुलांमागे 938 मुलीच्या जन्मदरांची नोंद आरोग्य विभागाने घेतली. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचे कारण म्हणजे सुशिक्षितपणाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण घडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही आता वंशाला मुलगाच कशाला, मुलीही सरस ठरू शकतात असा विश्वास आता आई वडिलांना पटू लागला आहे. त्यामुळे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. गर्भनिदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणीमुळे मुलीला गर्भात मांडण्याचे धाडस कोणी करेनासे झाले आहे. विशेषतः गाव पातळीवरील आशा अंगणवाडी सेविकांचे काम चांगले असून बेटी बचाव बेटी पढाव, लेक लाडकी योजना, सुकन्या योजना अशा अनेक शासनाच्या योजनांमुळे मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेचे गाव पातळीवरील काम देखील चांगले असल्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होताना दिसत आहे. विशेषतः म्हाडा, उत्तर सोलापूर, कोळा, सांगोल्यात मुलींचा जन्मदर 1,000हून अधिक आहे. बेटी बचाव बेटी पढाव, लेक लाडकीसह विविध शासनाच्या मुलींच्या जन्मासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला आहे. पालकांचा दृष्टिकोनही बदलला असून अंगणवाडी सेविकाही ग्रामीण भागात करीत असलेल्या जनजागृतीमुळे शक्य झाले आहे, असे महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले आहे.